हाय. रिसेंटली एका ओळखीच्या व्यक्तीने मला विचारलं की ना एकत्र कुटुंबामध्ये तू कसं मॅनेज करतेस, एवढी वर्ष झाले. तर मीच मग असा विचार करू लागले मी कसं केलं मॅनेज आहे सगळं. तर मला असं काही गोष्टी रिअलाईज झाल्या ज्या वाटलं आपण शेअर करूया. काय होतं, नवीन लग्न झालं तेव्हा नवीन माणसं, नवीन आवडीनिवडी, त्यात आपला परफेक्शनचा अट्टहास. म्हणजे आपल्याला त्या सगळ्या नात्यांसोबत परफेक्ट सून व्हायचं असतं, परफेक्ट बायको व्हायचं असतं, परफेक्ट काकी व्हायचं असतं, परफेक्ट आई व्हायचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एवढी चिडचिड सगळ्यांवरती होऊ लागत होती. लाईक स्वतःवरती, माहेरच्यांवरती, घरातल्या इतर मंडळींवरती. आणि मग वन फाईन डे मी जरा थांबले आणि विचार केला की माझी एवढी चिडचिड का होते. तर ह्या सगळ्याचं कारण मला एकच मिळालं की मी खूप परफेक्शनचा अट्टहास करते. म्हणजे मी कितीही प्रयत्न केला तरी 10पैकी 10 गोष्टी माझ्याने मॅनेज होणार नाही आहेत. तर त्यापैकी मला जर 6 किंवा 7 गोष्टी मॅनेज करता आल्या म्हणजेच मला पूर्ण मार्क्स मिळाले हे मी समजायला हवं आहे. काही गोष्टी ज्या हातातनं राहून गेल्या त्या इट्स ओके, राहू शकतात हे स्वतःला समजायला पाहिजे. आणि लेट गो केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक रोलमध्ये मी किती फिट आहे आणि मी किती परफेक्ट आहे याचा अट्टहास मी सोडून दिला पाहिजे. हे हे जेव्हा कळालं आणि त्यानुसार जेव्हा वागायला सुरुवात केली तेव्हा लाईफ खूप जास्त नॉर्मल झाली माझ्यासाठी नाही, इतरांसाठी पण. मी इतरांना त्या दृष्टीने एक्सेप्ट करू लागले आणि इतर लोकही मला त्या दृष्टीने एक्सेप्ट करू लागली आणि मग गोष्टी हळूहळू स्थिरावल्या. तर एक छोटासा मेसेज, आय डोंट नो आजकालच्या मुली एवढा विचार करतात की नाही, पण जर तसं करत असाल ना तर सगळ्यांची काळजी घेणं ही एक बाब आहे, पण सगळंच तुम्हाला करता येणार ही दुसरी बाब आहे. त्यामुळे अट्टहास धरू नका, प्रयत्न पूर्ण करा. त्यापैकी तुमचं जसं मी म्हटलं की 6 to 7 मार्क्स किंवा 8 मार्क्स आले म्हणजे आपण खूप छान काम केलेलं आहे समजा आणि खुश राहा.